आपल्या वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय संध्याताई आनंदराव पाटील, त्याचबरोबर आपल्या रेटरे धरण पंचायत समितीच्या आपल्या या गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय रेश्माताई श्रीकांत गुरव या दोघींच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपली एक छोटीशी बैठक या ठिकाणी संपन्न होते। या बैठकीच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी थोड्याच वेळात आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब हे या ठिकाणी येतील। या दोघींचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे, त्यामुळं आपल्या सगळ्यांची येणाऱ्या 7 तारखेपर्यंत जबाबदारी आहे की या मतदारसंघातलं वातावरण हे आपल्या पक्षाच्या बाजूनं अधिक गतीनं पुढं कसं घेऊन जायचं, ही जबाबदारी तुमच्या सहित माझी आहे। आणि ही जबाबदारी येणाऱ्या 7 तारखेपर्यंत आपण अतिशय जबाबदारीनं पार पाडण्यासाठी आज साहेबांनी आपल्या सगळ्यांची हितगुज साधण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी ही बैठक बोलवलेली आहे। मागच्या निवडणुकीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कैलासवासी आनंदराव मालक आपल्या सगळ्यांच्या मध्ये होते आणि आपल्या सर्वांच्या साथीनं त्यांनी या मतदारसंघातली प्रचाराची धुरा या ठिकाणी अतिशय सक्षमपणे सांभाळली होती। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मालकांचं या ठिकाणी अपघाती निधन झालं आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये पोकळी निर्माण झाली आणि त्यानंतरचा काळ आपणा सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या माई आणि आपल्या गुरवताई या विभागातनं या गावातनं मागच्या वर्षीपेक्षा मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या पाहिजेत। एक मत मागच्या वर्षीच्या लीडपेक्षा जादा मिळालं पाहिजे। ही जर जबाबदारी आपण पार पाडली तर निश्चितपणानं मालकांना ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली असेल। तुम्ही सगळेजण उन्हात उभारलाय आणि तुम्ही उभारलाय उन्हात म्हणल्यावर माझं सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे, म्हणून मी पुढे आलो सावलीतनं। त्यामुळं तुम्ही उभारलेले कष्ट कुठेही वाया जाऊन देणार नाही। आमचे हे दोन्ही उमेदवार आपल्या सगळ्यांची सेवा येणाऱ्या 5 वर्षामध्ये निपक्षपाती आणि आपल्या ज्याप्रमाणे अपेक्षा आहेत त्या पद्धतीनं आपली सेवा करण्याचा प्रयत्न किंबहुना आपली सेवा करतील असं माझं या ठिकाणी मत आहे। निवडणुकीच्या दरम्यान अनेक गोष्टी बोलल्या जातात। निवडणुका म्हटल्या की टीका करायचं एक साधन हे असतं। मग कोण घराणेशाहीवर टीका करतं, कोण विकास कामं केलीच नाही म्हणून टीका करतं, अन्य काही वेगवेगळ्या मुद्द्यानं या ठिकाणी टीका करण्याचा प्रयत्न खास करून ह्या आपल्या विभागामध्ये जास्तीचा चाललाय असं माझं मत आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जर थांबवायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी मताच्या रूपानं या दोघींच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून आपल्या गावातली जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पार पाडली पाहिजे। गेले 8-10 दिवस झालं तुम्ही अतिशय सक्षमपणे ही जबाबदारी पार पाडतायत, पण येणारे 5-7 दिवस
या ठिकाणी तुम्हाला ही जबाबदारी अधिक गतीनं पार पाडावी लागेल, कारण अनेक गोष्टी अनेक लोक या गावामध्ये येतील, सांगण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यावर आपण कितपत विश्वास ठेवायचा. या मतदारसंघामध्ये तर असं चाललंय की वाटेगावला असं झालं आणि वाटेगावच्या माणसांनी सांगायचं रेटऱ्याला असं झालं. कुठं काही झालेलं नसतंय, काय नसतंय, जिथली तिथं माणसं जिथल्या तिथं जाग्यावर आहेत. फक्त ह्या अफवांचं पीक या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतंय. विकास कामाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माईंच्या माध्यमातून जिल्हा परिषदला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मोठा विकास आपण केलेला आहे. विरोधक मंडळी म्हणतात या मतदारसंघामध्ये काय झालं, काय झालं म्हणण्यापेक्षा काय नाही झालं या गोष्टींचा जर आपण विचार केला तर याच गावामध्ये आपण जी शाळा उजव्या बाजूला उभा केल्या, म्हणजे अनिल भाऊ सांडगे तुमच्या गावाकडे जाताना जर उजव्या बाजूला आमच्या काही विरोधी मंडळींनी जर बघितलं तर एक चांगली शाळा, पूर्वीचं असणारं शाळेचं रूप आणि आजच्या असणारं शाळेचं रूप जर बघितलं, त्यांना तिकडे घरला जातानाच त्यांना विकासाचं रूप या ठिकाणी गावामध्ये पाहायला मिळेल. गावामध्ये असणारी ग्रामपंचायत आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं या विभागातली ग्रामपंचायत बांधण्याचा प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी केलेला आहे. गावामध्ये रस्ते असतील, पेविंग ब्लॉक असेल, गटर असतील, ही कुणाच्या माध्यमातून झाली तर ही आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय मानसिंग भाऊ आणि संध्याताई पाटील आणि पूर्वीचे आपले या गणातले पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण दादा हे या ठिकाणी आहेत, यांच्या माध्यमातून झाले. मला या ठिकाणी अभिमान आहे की या दोघांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जी वैयक्तिक घरकुलं दिली जातात ती वैयक्तिक घरकुलं रेटरे धरण पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी वैयक्तिक घरकुलं जी जास्त झाली असतील ती या दोघांच्या माध्यमातून झालेली. मग ही झाली वैयक्तिक कामं. मगाशी सांगितलेली सार्वजनिक कामं असतील, अशी अनेक कामं आहेत की ज्या त्या गावामध्ये मी सांगून या ठिकाणी तिथल्या तिथल्या लोकांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पलीकडे वाटेगावला गेला, वाटेगावला जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून किंवा आम्ही सगळ्या मंडळींनी साहेबांच्या पाठीमागे लागून तिथं एक प्राथमिक आरोग्य केंद्र नव्यानं स्थापन करून नव्यानं त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आराखड्यामध्ये समावेश करून तिथं एक चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हणजे जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं बघायला मिळतील. प्राथमिक आरोग्य केंद्र 5-10 किलोमीटर अंतरावर असतात, पण आपल्या मतदारसंघातलं एक असं चित्र आहे की कासेगाव नंतर 4-5 किलोमीटर नंतर दुसरं आरोग्य केंद्र आपल्या वाटेगाव मतदारसंघामध्ये. हे कोणी केलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. या विभागातले उपकेंद्र आहेत त्याला काही निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला या ठिकाणी आनंद आहे की जल जीवन मिशनच्या माध्यमातून जी पाण्याची स्कीमा चालू आहे, मग ते वाटेगाव मध्ये असेल, आपल्या रेटरे धरण मध्ये असेल किंवा या विभागातल्या सगळ्या गावामध्ये आम्ही सगळ्यांनी या स्कीमच्या माध्यमातून आपल्या गावाला पिण्याच्या पाण्याची योजना अधिक गतीनं, म्हणजे पूर्वी होत्याच पण त्याही पेक्षा अधिक गतीनं देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. इथल्या भागातल्या प्रत्येक वाडी वस्तीवर पाणी नेण्याचं काम आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे विकास कामं नाहीत का? आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये तर असं झालंय की नारळ फुटायची पद्धत लय वाढली. बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी पानंदीचे रस्ते आहेत, त्या ठिकाणी नारळ फुटायची पद्धत लय वाढली. मी अनेक बैठकीतनं सांगतो की ह्या नारळ फुटलेल्या जर पैशाचं एखादा खोबऱ्याचं जर पैसे केलं तर एखादा चांगला पानंदीचा रस्ता होईल, एवढं नारळ या मतदारसंघात फुटले. तिकडं मला काल वाटेगावला कोणीतरी सांगितलं रस्ता एकच आहे, काम कुठलं चालू नाही, पण सुरुवातीला एक नारळ फोडलाय, मध्यंतरी एक नारळ फोडलाय आणि कडेला एक नारळ फोडलाय. अशी या मतदारसंघातल्या आपल्या काही मंडळींची अवस्था आहे. आणि ही मंडळी आज आपल्या उमेदवारांच्यावर टीका करतायत. या ठिकाणी उमेदवार काय बोलत नाहीत, पण उमेदवार आमचा असा आहे की न बोलता आपल्या कृतीतनं काम करणारा उमेदवार आहे. आमच्या रेशमाताई उमेदवार आहेत. मी मगाशी जी कामं सांगितली ती संध्याताईंच्या फंडातनं झालेली कामं सांगितली. आमच्या रेशमाताई उमेदवार आहेत. ह्या उमेदवार
आपल्या सगळ्यांना या गावामध्ये फारशा परिचित नसतील किंवा असतील मला नेमकं माहीत नाही, पण ओझरडे, सुरूल, रेटरेजा, गबकवाडी या विभागामध्ये त्यांनी आपल्या पंचायत समितीच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन महिलांचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि असे सक्षम उमेदवार, सुशिक्षित उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. आमचे उमेदवार काय फक्त निवडणुकीपुरतं आपल्या दारात आलेले नाही, सातत्यानं मालकांच्या पासून माया असतील, हर्षवर्धन बाबा असतील, ही सगळी मंडळी तुम्हा सगळ्यांना बरोबर घेऊन या विभागामध्ये आपल्या गावाचा विकासाचा स्तर उंचवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न करतायत. वाकोर्डे बुद्रुक योजनेचं पाणी यावं असा पद्धतीचा जो आग्रह आपल्या सगळ्यांचा असायचा, त्यासाठी कुणी कष्ट घेतले तर या कुटुंबानं आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन या विभागामध्ये पाणी यावं अशा पद्धतीची आग्रही भूमिका या ठिकाणी धरली आणि त्या भूमिकेला आदरणीय साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. 3 टप्प्यामध्ये 100 कोटी रुपये साहेबांनी दिले. आज वाकोर्डे बुद्रुक योजनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाणी येते. घराणेशाहीच्या बाबतीत बोललं जातंय. आता मी घराणेशाहीवर बोलावं पलीकडच्या बाजूला अशा पद्धतीची काय परिस्थिती नाही. तुम्ही रोज ह्या सगळ्या गोष्टी बघताय. मला सांगा अनिल सांडगे, तुमच्या गावचं सरपंच कोण आहे? मग आता काय घराणेशाहीवर कुणी बोलावं? म्हणजे मरणनाथपूरचं सरपंच जर सर्वसामान्य माणूस जर होत नसला, आपल्याच घरातला एखादा करायची जर इच्छा झाली तर घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार या मंडळींना आहे का? आमचे उमेदवार आहेत, ते आपल्या सगळ्यांची सेवा करतायत.